म्हणजे नटाचाका थोडेसे कमजोर पडलेले आहे, तर आम्ही नटाचाकाला डॉक्टरांकडे नेलं. माऊली म्हणतात घरामध्ये लक्ष्मी नाही आहे. का लक्ष्मी नाही आहेत? कारण आपले घरचे स्त्रीला दुखावला. आपण आपल्या घरातली लक्ष्मीच दुखावली. करणे मला परी करणे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. आता नॉनस्टॉप आपण 8 किलोमीटर आलो आहे आणि आता खाली हा 1 ते 1.5 किलोमीटर रनिंग आहे रोज. रनिंग करतो रोजची. बापरे. पालन बघू शकता हो. कसं व्यायाम केलंच पाहिजे. माऊलीला बघा. रामकृष्णारी माऊली, रामकृष्णारी. आपल्या वेसावे गावामध्ये आता एकमेव माऊली इथे साक्षीदार आहे दोन्ही पण. आणि पहिली आषाढी वारी. मित्रा, छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास त्यालाच होतो जो माणूस खरा असतो. कारण की लबाड लोकांना त्याचा काय फरकच पडत नाही. ते लोक निर्लज्ज असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. भेटीसाठी किती हा जीव तुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव तुरला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. हो तूच सखा हरी नाथ अनाथांचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सकाहारी नाथ अनंताचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. रोड एकदम मस्त चांगला झालेला आहे. कारण की हा रोड नेहमी खराब असायचा. बेकार इथे हालत खराब व्हायची. रामकृष्ण हरी. बघू शकता तुम्ही आता हा रोड होता ना एकदम म्हणजे एकदम खराब. पाय नाही ठेवणार. बिनचपलाचा तर संपला. त्याचं तर एकदम डेंजर परीक्षा असा रोड होता हा खाऱ्यांचा. ते आता मस्तपैकी बनवलेला आहे एकदम व्यवस्थित. तर बघू शकता रामकृष्ण हरी पुढे पण कॅप्चर करतो. रामकृष्ण हरी. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. रामकृष्णारी माऊली, रामकृष्णारी माऊली. आता आपण पोचणारच आहे संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी. कारण संत तुकाराम महाराजांचा इतिहास जेवढा सांगितलं तेवढा कमी आहे. तिथे एक शिळा मंदिर आहे. तिथे संत तुकाराम महाराजांनी 13 दिवस कुपोषण केलं होतं. आणि तिथे गाथा मंदिरसुद्धा आहे जिथे भिंतीवर हजारो संत तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेले ते अजूनसुद्धा आहे. आणि विठ्ठलाचं मंदिर तिथे तुकाराम महाराजांचे पूर्वजांचं बांधलं होतं. आणि देहू ते पंढरपूर आषाढी एकादशीची वारी तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी ती वारीची सुरुवात केली होती. आता अजून काय आहे ते तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. रामकृष्ण हरी. कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती असेल 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. पण तुकाराम महाराजांच्या घरात साधं पोतंसुद्धा नव्हतं. त्यांना न्यायला जगाचा बाप आला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रा, छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास त्यालाच होतो जो माणूस खरा असतो. कारण की लबाड लोकांना त्याचा काय फरकच पडत नाही. ते लोक निर्लज्ज असतात. बघा, आपण आपले चांगलं कर्म ठेवायचे. कर्म आपले चांगलेच ठेवायचे. अरे लोकांनी तर देवांना नावं ठेवली, संतांना नावं ठेवली, संतांना कुपोषणाला बसवलं, संतांचे हालसुद्धा केले. तर आपण तर साधारण माणसं. जो माणूस खरा असतो ना त्याला नेहमी त्रास होतो. पण कधी खरेपणा सोडायचा नाही. कारण त्याचं फळ भविष्यात तुम्हाला
चांगलंच भेटेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरी ओळख भावाची लग्नानंतर कळते, मुलांची म्हातारपणात कळते, नवऱ्याची एकटेपणात कळते आणि बायकोची गरिबीत कळते आणि मित्राची संकटात कळते. रामकृष्ण हरी. चला, जास्त तुम्हाला आपलं बडबड तुम्हाला आवडत असेल तर आपल्या मी वेसावकर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हालासुद्धा एकदम जोश येईल आणि आम्हीसुद्धा नवीन नवीन काय काय कंटेंट सोचू आणि काय माहिती वारीबद्दल जेवढी आपल्याला माहिती आहे या विचारपूस करून तुम्हाला सांगू. आम्हाला संधी दिल्याबद्दल अजून काय नवीन विचार आणि नवीन उच्च सुविचार पण आपण जाणून घेऊ. आधी वरिष्ठ वारकऱ्यांचं ऐकू, त्यांचं काय म्हणतात, त्यांचे शब्द आपल्या कानावर येतील, मग आम्ही तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. काय बोलतं, कसं वाटतं तुम्हाला CCTVच्या मध्ये बसून? व्यवस्थित एकदम. आपले रामकृष्ण हरी. मामा बोला, हे आपल्या राम- मुंबईचे मामा. मुंबईला काय बोलता, मुंबईला असतात तुम्ही? मुंबई तुम्ही वाऱ्या करता की ना तुम्ही? 2 वेळा झालं. जबरदस्त. रामकृष्ण हरी. काय वारकरी माऊली, तुम्ही किती वाऱ्या केल्या? 1-2 झाल्या. रामकृष्ण हरी. आपण मालकरी आहे. रामकृष्ण हरी. टापू. त्यामध्ये भाऊजी कसं वाटलं आजचा प्रवास? जरा जास्त आपला 8 किलोमीटर जास्त होतं, ते कसं वाटलं आतापर्यंत? काय नाही, नॉर्मल होता. असं काय त्रास नाही झाला. क्लायमेट पण चांगलं होतं, व्यवस्थित होतं, मजा आली बाहेर. काय होता हितेश माऊली, तुम्ही 2 शब्द काय बोलणार? मी इतकं दमलेलो सध्या, थांब तू काय बोलूच नको. सर्व चांगलं होतं. रामकृष्ण हरी माऊली, कसा वाटला आजचा प्रवास? आजचा प्रवास म्हणजे एकदम मस्त जबरदस्त होता. आम्ही एकविरावरून डायरेक्ट आता देऊकडे चाललो आहे. आता जस्ट 4-5 किलोमीटर राहिला असेल देऊ रोडकडे. तर आता आमच्यासोबत आम्ही डोंगरीकर साई भक्त आणि डोंगरीकर वारकरी मंडळ हे सुद्धा, आणि हरिविजय वारकरी मंडळ आणि सोबत बाजार गल्ली तरुण मंडळ हे पण आहेत आमच्यासोबत. तर खूपच मजा आली आजच्या दिवशी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर बघू शकता आपले एकदम वरिष्ठ युवा वारकरी वृंदावन माऊली पेदे आपल्याला काय 2 शब्द सांगणार? डोंगरीकर वारकरी मंडळी पहिलीच वारी आमच्या गल्लीतून निघालेली आहे आणि खरंतर चांगला प्रतिसाद आणि मुलं पण चांगली कॉपरेट करतात आणि भरपूर चांगली मजा पण येते आणि सोबतीला एकमेकाला सपोर्ट करून चालतात. रामकृष्ण. रामकृष्ण. माऊली, आपला प्रवास कसा वाटला? नाही, चांगलं एकदम सगळं व्यवस्थित ना? व्यवस्थित, सगळे पोरं मस्त. माऊली के फौज में, डोंगरीकरी वारकरी मौज में. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपल्या वेसावे गावामध्ये आता एकमेव माऊली इथे साक्षीदार आहे, दोन्ही पण, की पंढरीची वारी चालत केली आणि रिटर्न सुद्धा चालत आलेले आहे. भरपूर वाऱ्यांचा अनुभव, भरपूर अशी वारी म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण. एकदम जसं की आपल्या गावात एक बुवा, एक संतच आपले मामा आहे प्रल्हाद माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही 2 शब्द सांगणार, कसं काय होतं, कसा तुमचा कावडीचा प्रवास असायचा आणि आत्ताचा प्रवास काय आहे, त्या दोघांमध्ये काय कंपॅरिझन आहे, काय फरक आहे, तो आम्हाला जरा नवीन पिढीला जाणून घ्यायचा असेल. तेव्हा तुम्ही काय करायचे आणि आत्ता काय करता? रामकृष्ण हरी. मी पहिला 24 जण गेलेलो, पायी गेलेलो आणि 20 जण परतीचा प्रवास केला. रिटर्न वर्सोवा गावामध्ये गेलो. पहिला जाताना मी 12 दिवसात गेलो आणि घरी जाताना 9 दिवसात गेलो. रिटर्न 9 दिवसामध्ये घरी पोहोचलो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर बघू शकतो मित्रांनो, जेव्हा माऊलींचं कावडीवर वाऱ्या केल्या, स्वतः कधी कोण चपलं पण सुद्धा नाही घालायची, अनुवानी कावडीवर स्वतः जायचं, आपलं सामान उचलून स्वतः कुठे जेवण वगैरे काय भेटेल इथे दुकानात, या दुकानात, या जागेवर, त्या ठिकाणावर स्वतः जाऊन बनवायचं. आणि म्हणजे आपण तर बुकिंग करतो, हा हॉल, हा मंगल कार्यालय, हे कुठे जिथे मंदिर मिळेल या जे भेटेल तिथे
आपलं मुक्काम करायचे. तर तशी परिस्थिती त्यांजू म्हणजे पार पाडली. आणि आताच्या मुलांना सर्व हातात भेटतं, सगळंच काही भेटतं, तरी कमी करतात. वारीची प्रथा आम्ही चालूच ठेवली बरोबर. रामकृष्ण हरी. पण कसं आहे मित्रांनो माहिती आहे, केली त्याला आम्ही टेम्पो घेतले. पण कसं आहे मित्रांनो माहीत आहे, जे आपल्याला भेटतं ना, जे आज आपल्याला भेटतं ना, ते दुसऱ्यांसाठी स्वप्न असतं. तर जे भेटतं त्याची कदर करा आणि ज्यात आहे त्यातच समाधानी व्हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय बोलता? आमचा ड्रायव्हर आहे. माऊली आबा सेवेकरी आहे. आमचा अशी चिक्कार सेवा करते. हा ड्रायव्हर नसता ते आम्हाला जेवण पण. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा. तर वारकऱ्यांची सेवा करताना तुम्हाला कसा आनंद होतो, कसं वाटतं, जरा आम्हाला सांगा. खूप आनंद होतो आम्हाला. सेवा करण्यामध्ये आम्हाला खूप मजा येते. रामकृष्ण हरी. आता आपण आलेलोच आहे आपले संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये. तर भेटूया आपण पुढे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता आपले माऊली भेटलेले आहे इथे. त्यांचं नाव आहे वामनगिरी चव्हाण. तर माऊली आपलं वय काय आहे? वय 82 वय आहे माऊलीचं. तर माऊली आपण वाऱ्या किती केलेल्या आहे? एसटीने केल्या पायी नाही वारी. अच्छा पायी नाही, वैष्टी नाही. तरी पण तुमची इथे कामं बहुतेक बोलतात की कष्टाचे असतात. कारण की गावाचं जीवन शहराच्या जीवनपेक्षा 20 वर्षांनी आयुष्य गावाचं जास्त असतं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? तुमची कष्टाचे कामं काय असतात इथे? शेती वगैरे? शेतीमध्ये व शेतामध्ये काम करणे काय. आणि दुसरं कसं आहे की बा आता मी काही 15 वर्ष आलं फिरत नाही. फक्त देवाचं नाव रोज देऊला जायचं, दर्शन घ्यायचं. आणि दुपारचा टायमिंग आहे 1 ते 1:15 जेवणाचा. सकाळी चाय घ्यायची, चाईमध्ये कोरा चहा घ्यायचा, लिंबू टाकायचा. 22-23 वर्ष आले. एका साहेबाचं बघितलंय म्हणून मी सांगतो जी गोडं मी केलं तेवढंच. तुमची तब्येत अजून म्हणजे फिट आहे. 82 वर्षाचे तुम्ही वाटतच नाही. तर एवढी तब्येत तुम्ही काय व्यायाम वगैरे करता की नाही? हॉटेल हा 1 ते 1.5 किलोमीटर रनिंग आहे रोज. रनिंग करतो रोजची. पालन तुम्ही शकता. हो. कसं व्यायाम केलंच पाहिजे. माऊलीला बघा, नाहीतर आपले इथे 40-50चे झाले तरी खाट पकडतात. म्हणजे तसं नाही झालं पाहिजे. स्वतःची लक्ष द्या. आपण आपल्या गाडीची लक्ष देतो, बाईकची लक्ष देतो, 4 वेळा गाड्यांची सर्व्हिसिंग करतो, पण स्वतःची काळजी कधी घेत नाही. अरे सर्वात मोठी संपत्ती गाडी बंगला हे नाही आहे. सर्वात मोठी संपत्ती आहे आपलं शरीर. अरे शरीरच नसेल तर कुठे न्यायचा तो पैसा? पूर्ण दवाखान्यात घालायचा आहे का तो पैसा? रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. आणि तुम्हाला हे आपलं मुलाखत आवडली असेल तर मी वेसावकर, आपलं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, त्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भरपूर आनंद झाला तुमच्याशी मुलाखत करताना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आम्ही निघतो. आता मुक्ताई मंदिराजवळ आपली माऊली मुक्ताई बसलेली आहे, म्हणजे वेदिका माऊली. वेदिका माऊली, कसा वाटला आत्तापर्यंतचा प्रवास? आत्ता चालणं जरा जास्त आहे किलोमीटर आज बाकीच्या किलोमीटर शिवाय. तर कसं वाटतंय आत्तापर्यंत? आता 1 तासाचा रेस्ट घेतलेला 4:30 वाजता. आणि आता नॉनस्टॉप आपण 8 किलोमीटर आलो आहे. आणि आता खाली 1.5 किलोमीटर बाकी आहे. अर्धे तासाचा प्रवास आहे. आणि नंतर मग देवाचं दर्शन घेऊ देव मंदिरात. आणि मग थोडं नदीवर आंघोळ करू. बघूया आता पुढं कसं होते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अलीकडे मला परी करणे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. हे चला. रामकृष्ण हरी.
बॅटरी आहे ना, बॅटरी आहे बरोबर. आधी त्यांचा बोलतोय रामकृष्ण हरी. शेवटचा बावटा आला. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, घरामध्ये लक्ष्मी नाही आहे. माऊली म्हणतात घरामध्ये लक्ष्मी नाही आहे. का लक्ष्मी नाही आहेत? कारण आपले घरचे स्त्रीला दुखावला. आपण आपल्या घरातली लक्ष्मीच दुखावली तर आपल्याकडे लक्ष्मी तरी कशी येणार? त्या ताईला, त्या बाईला तिच्या बापाकडे भाकरी नाही का? तिच्या बापाकडे भाकरी आहे, तिच्या बापाकडे भाकरी आहे, पण ती आपला संसार चांगला करायला आलेली आहे. आपला संसार चांगला व्हावा म्हणून ती माऊली आपल्या घरी आहे. म्हणून त्या माऊलीला समजून घ्या, त्या माऊलीचं ऐका. तिथेच तुमचं स्वराज्य, तिथेच तुमचं रामराज्य होईल. रामकृष्ण हरी. तर नवरा कुठे बाहेर गेलेला असावा आणि बायकोचा फोन आला, नवऱ्याने फोन उचलला नाही तर बायकोच्या हृदयाचे ठोके चुकतात आणि नवरा बोलतो काय घरी घरी फोन करते, डोक्याची वाट लावते, डोकं खराब करते. बायको तुम्हाला तेव्हाच फोन करते जेव्हा ती तुम्हाला जीवापाड प्रेम करते. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आता आम्ही मंदिराजवळ पोचलेलोच आहे. तर नटाच्या कसं वाटतं आता तुम्हाला? बरं वाटतं थोडं. मी पाय ठेवला तुकाराम. आता आम्ही शेवटला आहे कारण की आपले काका दोन आपल्याला शब्द सांगतील. काका, ही आमची पहिली वारी आहे. आम्ही इथे आलेलो आज संत तुकारामांच्या महाराजांच्या इथे. मग आज थोडीशी आंघोळ करून दर्शन करून आमच्या रूमवर राहणार आहे. रामकृष्ण. नदी आता आपण इंद्रायणी नदी आहे त्याच्यामध्ये स्नान करू आणि व्यवस्थित मंदिराचं दर्शन वगैरे करून आपण भेटू आपल्या मुक्कामावर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. संत तुकाराम. रामकृष्ण हरी. आता आपण पोचलेलो आहे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. कारण की 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला, पण साधा तुकोबारायांकडे पोतंसुद्धा बसायला नव्हतं. त्यांना न्यायला पहा जगाचा बाप आला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर माऊली आज आपले काका वडीलधारे माणूस म्हणजे नटाच्या का थोडेसे कमजोर पडलेले आहे. तर आम्ही नटाच्या काला डॉक्टरांकडे नेलं. आता व्यवस्थित डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलेलं आहे जेणेकरून ते उद्या व्यवस्थित चाल मारतील. आता माझा मित्र कृषीसोबत पण झालेलं, पण आज कृषी कठीण एकदम फिट आहे, तंदुरुस्त आहे. तर नटाजकाला आत्ता मी पवित्र नदीमध्ये इंद्रायणी नदीमध्ये थोडंसं स्नान करायला नेत आहे जेणेकरून जो थकवा, जे पण काही आजार आहे ते निघून दूर होऊन जातील. तर आपल्याला पुढची वाटचालीला एकदम वेगळीच ऊर्जा येईल. जे दवेत नाही होणार ना ते इंद्रायणीच्या पाण्यात होणार. रामकृष्ण हरी. नटाजका तुम्हाला काळजी घ्यायची काहीच गरज नाही. रामकृष्ण हरी. जय. आता काही दवा काम नाही आली तर याचं पाणी नक्की काम येतात. पाय सर्वांचे पाय उद्या फ्री, उद्या चालायला सर्व वारकरी मोकळे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
निरोप द्यावे आता येतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. दर्शन एकदम गोड झालं. मंदिराच्या तुकाराम महाराजांच्या दर्शन पायाजवळ आम्हाला मस्त खेळायला भेटलं. चांगलं एकदम दर्शन झालं. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. आता मोबाईलमध्ये 1% लगभग चार्जिंग वाचलेली आहे. आता मोबाईल स्विच ऑफ होईल. तुम्हाला संत तुकाराम महाराजांचं मी घर दाखवलं असतं, तर जर वाचली चार्जिंग तर नक्की दाखवेल. तर भेटूया आपण पुढे. रामकृष्ण. राम. रामकृष्ण हरी माऊली. एक पहिला कसा वाटते बघ. नाही तू पहिला गुपित घे पहिला. हो धाम धाम.